झी 24 तास एक पाऊल पुढे। मेडिकल दुकानांनी संप मागे घेतला असला तरी येत्या काही दिवसात सर्वसामान्यांना अनेक संप आणि बंदला सामोरं जावं लागणार अशी चिन्ह आहेत। पेट्रोल पंप धारकांबरोबरच एसटी आणि पोस्टातल्या कर्मचाऱ्यांनीही संपाचा इशारा दिलाय। पेट्रोल पंप धारकांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात असतानाच विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। एसटी कामगार संघटनेनंही पगारवाढीसह कामगार कराराच्या मुद्द्यावर कोणत्याही क्षणी चक्काजाम करण्याचा इशारा दिलाय। मान्यताप्राप्त संघटनेने जे काही दिलेलं आहे 8% पगारवाढीला त्यांनी जी काही मंजुरी दिलेली आहे हे अतिशय चुकीची बाब आहे। 40% ग्रेड पेच्या अनुषंगाने मागच्या वेळेस 17% आम्हाला पगारवाढ दिली होती। उरलेली जी 22% पगारवाढ आहे त्यात आम्ही यांना सांगितलंय का आम्हाला 30% कमीत कमी आम्ही सर्व युनियननी सांगितलंय का 30% आम्हाला पगारवाढ हवी आहे। हे सगळं कमी की काय म्हणून ग्रामीण डाक सेवेच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनाचा इशारा दिलाय। हे सगळे संप आणि आंदोलनामध्ये भरडला जाणार आहे तो सर्वसामान्य नागरिक। सामान्य माणसांना एकदम ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जसा त्रास होत असेल तर कृपया प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे की बा हे होऊ नये। आणि हे पेट्रोल आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम क्रिएट होतो, तर त्याच्यामुळे त्याची जरा काळजी घेतली तर फार बरं होईल। नाशिकमध्ये बीएसएनएलच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनेनंही आंदोलन केलं। बीएसएनएल मधल्या आयटीएस अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवरून मूळ सेवेत सामावून घ्यावं या मागणीसाठी देशभर आंदोलन करण्यात आलं। या सगळ्या संप आणि बंदमध्ये हाल होणार आहेत ते अर्थातच सामान्य माणसाचे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।